सर्वच जण हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू खात नाही. कोणाकोणाला गरम पडतात म्हणून किंवा लहान पोरं सुद्धा खात नाही. तर त्यांच्यासाठी असे उडीद डाळीचे लाडू करायचे. खूप पौष्टिक असे हे लाडू असतात. नक्की करून बघा हे मऊ लसलशीत असे लाडू. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला हिवाळ्यामध्ये खाल्ली जाणारी पौष्टिक आणि दमदार अशी रेसिपी करायची आहे. ती म्हणजे उडीद डाळीचे लाडू. उडदाची डाळ ही पचायला थोडीशी जड असते आणि हिवाळ्यामध्ये आपली पचनक्रिया कशी जास्त वाढलेली असते. तर त्यासाठी आपल्या शरीराला खूप अशी पौष्टिक हे लाडू असतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही आवर्जून करायचे. तर चला मग लगेच सुरुवात करू अशा पौष्टिक रेसिपीला. उडीद डाळीचे लाडू करण्यासाठी इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. वाटीच्या प्रमाणात घेतली तर 2 वाट्या ही डाळ आहे. 250 ग्रॅमची ही वाटी आहे. या डाळीला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. अशी पावडर वगैरे लावलेली असते जास्त दिवस टिकण्यासाठी, म्हणून आपण व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेऊ. तर ही डाळ धुतली नाही तरी चालते, फक्त व्यवस्थित असा ओला कापड करायचा आणि स्वच्छ पुसून काढायची. तर मी आता तसंच करणार आहे, ओला कापड करून पुसून घेणार आहे. डाळ बघा व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतलेली आहे. मस्त असं ओलसर कापड करून घेतला आणि पुसून घेतली. एकदम अशी मस्त झालेली आहे. हाताला अजिबात अशी पावडर लागत नाहीये. या डाळीला आपल्याला आता मस्त असं लालसर भाजून घ्यायचं आहे. इथे बघा डाळ भाजून घेण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढई एकदम जास्त असं कडकडीत तापून नाही घ्यायची आहे. थोडीशी गरम झाली का लगेच आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. आणि कढई घेताना शक्यतो जाड बुडाचीच घ्यायची. ही डाळ भाजायला 15 ते 20 मिनिटं लागतील. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून बघा 12-13 मिनिटं झालेली आहे आणि मस्त अशी लालसर डाळ झालेली आहे. तरी सुद्धा अजून मला थोडीशी भाजून घ्यायची आहे. माझी कढई छान अशी जाड बुडाची आहे, म्हणून मला जरा जास्त वेळ लागत आहे. एकसारखी अशी हलवत मी ही डाळ भाजून घेतलेली आहे. तर बघा अजून 4-5 मिनिटं ही डाळ मी भाजून घेतलेली आहे आणि मस्त अशी लालसर भाजली गेली. तर एकूण मी 17-18 मिनिटं ही डाळ भाजून घेतलेली आहे. तुम्हाला याच्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो तुमची कढई जर पातळ असेल तर. भाजल्यानंतर बघा लगेच एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. जास्त वेळ कढईमध्ये ठेवायची नाही, कारण कढई गरम असते, अजून डाळ जास्त करपू शकते. परातीमध्ये घातल्यानंतर सुद्धा असं थोडा वेळ हलवत राहायचं आहे, कारण गरम डाळीला लगेच घाम येऊ शकतो. ही डाळ आता आपल्याला एकदम थंड अशी करून घ्यायची आहे दळण्यासाठी. तर पूर्ण थंड झाल्यावर डाळ दळून आणायची आणि दळायची कशी तर जाडसर अशी दळायची आहे. म्हणजे आपला बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे. तुम्ही जर घरी दळत असाल तर 3 नंबरची चाळण लावायची आहे गिरणीला. 3 नंबरची चाळण लावून बघा मी अशी डाळ दळून घेतलेली आहे, रवाळ थोडीशी. आता आपण याला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ. आधी आपण साखरेचं आणि तुपाचं प्रमाण बघून घेऊ. तर अर्धा किलो मी इथे साखर घेतलेली आहे. डाळ सुद्धा आपली अर्धा किलो होती आणि तूप सुद्धा अर्धा किलो घेतलेला आहे. जसं लागेल तसं आपण वापरू. त्यासाठी मी इथे 300 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि 300 ग्रॅम खारीची पूड घेतलेली आहे. 100 ग्रॅम घेतलेले आहेत बदाम आणि 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. 50 ग्रॅम डिंक आहे. 50 ग्रॅम खसखस आहे. तुम्ही इतर ड्रायफ्रूट म्हणजे घाला नको घाला, पण खसखस मात्र अवश्य घाला. खसखस घातल्याने अंगदुखी, कमरदुखी आपला आराम भेटतो. लाडूंना छान असा स्वाद यावा म्हणून मी वेलची पूड घेतलेली आहे. काजू आणि बदाम थोडेसे परतवून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तूप घालत आहे 2-3 चमच. याच्यामध्ये आता आपण बदाम घालून घेऊ. बदाम बघा 1 मिनिटभर छान परतवून घेतले आणि मस्त चटचट आवाज येत आहे. आता काढून घेऊ. आता ह्याच तुपामध्ये काजू घालून घेऊ.
काजू सुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। काजू बघा मस्त असे लालसर झालेले आहेत, काढून घेऊ। याच्यामध्ये अजून थोडंसं 2 चम्मच तूप घालून घेऊ। या तुपामध्ये आता आपल्याला थोडा थोडा डिंक घालून परतवून घ्यायचा आहे, असं छान असं तळून घ्यायचं आहे। बघा तुपामध्ये टाकताच मस्त असा फुलायला लागलेला आहे। डिंक छान असा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा, म्हणजे एकदम छान कुरकुरीत होतो। एक अर्ध्या मिनिटातच बघा डिंक छान तळला गेला, काढून घेऊ। उरलेला सुद्धा तसाच तळून घेऊ। गॅस आता मी बंद करून दिलेला आहे, कारण कढई खूप गरम आहे। याच्यामध्ये आपल्याला आता खसखस घालून घ्यायची आहे। खसखस आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे। नंतर मी गॅस चालू करून घेतला आणि 1 मिनिटभर ही खसखस छान परतवून घेतलेली आहे। आता काढून घेऊ। खसखस आपली परतून झालेली आहे। आता त्याच कढईमध्ये परत थोडंसं तूप घालू। या तुपामध्ये आता आपल्याला खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। हा किस सुद्धा आपल्याला आता थोडासा असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य भाजत असताना गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा। मीडियम गॅसवर भाजल्याने छान असं हे साहित्य कुरकुरीत भाजलं जातं। तर हे किस सुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे, काढून घेऊ। याच कढईमध्ये परत थोडंसं तूप टाकून घेऊ। या तुपामध्ये आता आपण खारकेची पूड टाकून घेऊ। खारकेची पूड सुद्धा आता व्यवस्थित आपण भाजून घेऊ। सुरुवातीला ही खारकेची पूड एकदम अशी गोळे गोळे होती, आता बघा अशी मस्त अशी रवाळ झालेली आहे। 2 ते 2.5 मिनिटं मी ही पूड परतवून घेतलेली आहे आणि मस्त असा हलका हलका सुगंध येत आहे। याच्यापेक्षा जास्त परतवायची नाही, जास्त जर परतवली ना मग ती अशी कडवट होते। छान परतवली गेलेली आहे, काढून घेऊ। सर्व ड्राय फ्रूट भाजून झालेले आहेत। आता कढईमध्ये परत थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। 2 मोठे चम्मच मी तूप घालून घेतलं। हे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि आपण जे पीठ दळून घेतलेलं आहे डाळीचं, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे आता पीठ आपण मस्त मीडियम गॅसवर थोडंसं भाजून घेऊ। सतत हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपण आधी डाळ सुद्धा भाजून घेतलेली होती, तरी सुद्धा आपल्याला पीठ पण भाजून घ्यायचं आहे। असं पीठ भाजून घेतल्यामुळे ते छान असं हलकं होतं, थोडंसं फुलून सुद्धा येतं, म्हणून हे पीठ छान भाजून घ्यायचं। लाडू खाताना टाळ्याला सुद्धा चिपकत नाही असं पीठ भाजून घेतलं तर। मी सतत हलवत हे पीठ 7-8 मिनिटं छान असं मीडियम गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि खूप छान हलकं फुलकं झालेलं आहे। आता काढून घेऊ। मी एका परातीमध्ये खारीक खोबरं काढून ठेवलेलं आहे, तर त्याच परातीमध्ये मी हे पीठ सुद्धा काढून घेत आहे। हे भाजलेलं साहित्य आणि हे पीठ आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। हे आता आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे। खारीक खोबरं आणि पीठ आपलं गार होत आहे, तोपर्यंत आपण काजू बदाम खसखस डिंक बारीक करून घेऊ। आधी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घालून घेणार आहे। हा डिंक आपल्याला मिक्सर एकदम चालू न ठेवता पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा रवाळ दळला जातो। एका डिश मध्ये काढून घेऊ। थोडासा असा रवाळच डिंक दळायचा, म्हणजे तो दाताखाली येतो लाडू खाताना, तर खूप भारी लागतो। बदाम सुद्धा आपल्याला थोडेसे असे जाडसरच दळून घ्यायचे आहे। तसेच दळून घेतले बघा जाडसर बदाम, काढून घेऊ। काजू सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे दळून घ्यायचे आहे। काजू सुद्धा दळून घेतले असे जाडसर, काढून घेऊ। काजू बदाम आणि डिंक बारीक करून झालेला आहे। आता खसखस आपल्याला दळून घ्यायची आहे। खसखस मात्र आपल्याला एकदम बारीक अशी दळायची आहे। खसखस बघा एकदम छान अशी बारीक दळून घेतलेली आहे, अशीच दळून घ्यायची। आता काढून घेऊ। सर्व ड्राय फ्रूट मी दळून घेतलेले आहेत। इथे मी फक्त काजू बदाम खारीक खोबरं आणि डिंक खसखस घातलेली आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षा दुसरे ड्राय फ्रूट वापरायचे असतील तरी ते घालू शकता तुम्ही। तोपर्यंत आपलं पीठ सुद्धा गार झालेलं आहे
अगदी हात लावण्यासारखं झालेलं आहे पिठाला बघा। या पिठामध्ये आता आपल्याला खारीक आणि खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे। खारीक, खोबरं आणि पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। खोबरं सुद्धा त्याच्यामध्ये छान असं चुरलं गेलेलं आहे, वेगळं चुरून घ्यायची काही गरज नाही राहत। याच्यामध्ये आता आपल्याला हे ड्राय फ्रूट टाकून घ्यायचे आहेत पावडर केलेले। याच्यामध्येच आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर साखरेमध्ये थोडे खडे आहेत म्हणून मी गाळून घालत आहे। सर्व साखर मी इथे गाळून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण परत एकदा मिक्स करून घेऊ। हे मिक्स करत असतानाच वेलची पूड घालून घ्यायची आहे, म्हणजे ती सुद्धा पिठामध्ये छान अशी मिक्स होईल। हे मिश्रण बघा एकदम छान असं एकजीव झालेलं आहे आणि वेलची घातल्यामुळे ना खूप छान असा त्याचा सुगंध येत आहे। तर अजून हे आपल्याला लाडू बांधता येण्यासारखं नाहीये बघा, थोडंसं असं रुखट आहे। तर आपलं तूप सुद्धा अजून शिल्लक आहे। हे तूप आपल्याला आता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये टाकायचं आहे। तूप बघा छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता हे पिठामध्ये टाकून घेऊ। तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्यानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी चम्मचने मिक्स करून घेतलं आणि आता थोडंसं गार झालं म्हणून मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि बघा किती छान असं झालेलं आहे। तर असंच हे तुपामध्ये व्हायला पाहिजे, तरच ते लाडू शेवटपर्यंत एकदम छान असे राहतात। जर कमी तूप झालं ना तर शेवटी ते लाडू असे रुखट होतात। बरोबर अर्धा किलो तूप मी इथे घातलेलं आहे आणि आपण साखर सुद्धा अर्धा किलो घातलेली आहे। हे प्रमाण अगदी व्यवस्थित असं आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घालू शकतात या लाडूंमध्ये आणि तुपाऐवजी तेल सुद्धा घालू शकतात। गूळ आणि तेल सुद्धा याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, अर्धा किलो। तुम्हाला जर हे लाडू गुळाचे करायचे असतील तर तेलामध्ये तो गूळ असा वितळून घ्यायचा। थोडंसं तेल किंवा तूप गरम करायचं आणि तो गूळ त्याच्यामध्ये वितळून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये घालायचा। तर आता मी याचे मस्त असे छोटे छोटे लाडू करून घेते। हे लाडू खूप पौष्टिक असतात, लहान मुलांना, वयोवृद्धांना सर्वांनी जरी खाल्ले ना तरी खूप छान असतात। गरम सुद्धा हे पडत नाही। या पद्धतीनेच मी सर्व लाडू करून घेते। सर्व लाडू मी इथे करून घेतलेले आहेत आणि खूप छान असे मऊसर आपले लाडू झालेले आहेत। आपण जे प्रमाण घेतलं होतं ते सुद्धा अगदी योग्य आहे, एकदम परफेक्ट असे हे लाडू होतात। तर बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवत आहे, एकदम मऊसर असा हा लाडू झालेला आहे। अजिबात असा रुखट वगैरे नाहीये, एकदम मऊसर असा आहे। याला जर नवीन करायचं म्हटलं ना तर लगेच होतो, कारण एकदम छान असं आपलं हे मिश्रण तयार होतं। तर असे हे खानदेशी उडीद डाळीचे लाडू तुम्हाला आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।